नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता वासंती आलेली असते आणि वासंती म्हणते की जखम चिघळली की त्रास होतो, त्याच्यावरती पट्टी बांधली पाहिजे. खरं तर वासंतीला हे वेगळ्याच उद्देशाने बोलायचं असतं, पण वासंती अशा पद्धतीने बोलते आणि मग पुन्हा समजून सांगते की जखम झालेली आहे आणि त्याच्यावरती मलमपट्टी करणं गरजेचं आहे. पण वासंतीने जो काही टोला लगावलेला असतो तो मात्र अगदी कळलेला असतो. तो इकडे नागेश्वर वासंतीकडे रागानेच पाहत असतो. मग इकडे रुद्र मात्र म्हणतो की चला आबासाहेब, चला तुमच्या त्या जखमेवरती पहिलं मलमपट्टी केली पाहिजे. आईसाहेब जे बोलतायत ते अगदी बरोबर बोलतायत असं म्हणत नागेश्वरला घेऊन तो जातो. नागेश्वर म्हणत असतो, नाही हो चिरंजीव, एवढं काही झालेलं नाहीये आणि एवढी काही मोठी गोष्ट घडलेली नाहीये, एवढं कशाला तुम्ही विचार करताय असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे नागेश्वरची जी माणसं आहेत त्या कुशलला मारून टाकलेला आहे आणि त्याची बॉडी ताब्यात घ्यायची आहे त्यासाठी पोहोचलेले असतात. आणि मग इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ते पोहोचलेले तर तिथं आहेत, पण त्यांना तिथं गेल्यानंतर कुशलची बॉडी काही दिसत नाही आणि त्यांचा थरकापच उडालेला असतो. त्यांना कळतच नाहीये की हे सगळं काय झालंय आणि अचानक या कुशलची बॉडी कशी गायब झाली असे अनेक प्रश्न त्यांना पडलेले असतात. आणि त्याच वेळी इकडे रुद्र मात्र नागेश्वर साहेबांना तिथे मलमपट्टी करत असतो आणि म्हणत असतो की काळजी करू नका आबासाहेब, सगळं व्यवस्थित होईल असं तो सांगू लागतो. आणि त्याच वेळी या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र नागेश्वर म्हणत असतो की अहो काही नाही झालेलं एवढं, तुम्ही नका काळजी करू असं नागेश्वर इकडे सांगतो. पण रुद्र मात्र ऐकायला तयार नसतो. रुद्राचं एकच सुरू असतं की नाही, तुम्हाला माहिती आहे ना आबासाहेब, काहीही झालं तरीही आत्ता आपण कोणतीच रिस्क घेऊ शकत नाहीये. आणि त्याच वेळी इकडे आता ह्या गुंडांना टेन्शन आलेलं आहे की नक्की काय झालंय आणि ह्या गोष्टी अशा का घडत आहेत, या सगळ्याचा अर्थ काय आहे, एवढाच प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे नागेश्वर मात्र वेगळ्याच विचारात आहे की काय झालं असेल, नक्की कशामुळं हे सगळं घडतंय आणि कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात असं नागेश्वरच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळी नागेश्वर मात्र विचार करत असतो आणि तेवढ्यातच नागेश्वरचा फोन वाजतो. नागेश्वरला त्या माणसाने फोन केलेला असतो आणि नागेश्वरला तो सांगत असतो की साहेब एक प्रॉब्लेम झालाय. आणि मग मात्र नागेश्वर म्हणतो की आता काय झालं असेल, म्हणून नागेश्वर विचार करायला सुरुवात करतो. आणि नागेश्वर रुद्रला म्हणतो की आलोच मी, एक फोन आहे, तेवढा फोन करून आलो असं तो रुद्रला सांगत आहे. आणि नेमकं त्याच वेळेस रुद्र म्हणतो की नक्की काय झालं असेल आबासाहेब, काही प्रॉब्लेम तर नाहीये ना असं रुद्र विचारू लागतो. तेव्हा मात्र नागेश्वर म्हणत असतो की नाही नाही, तसं काही नाहीये, आलोच मी. आणि इकडे हा सांगायला सुरुवात करतो की आम्ही कुशलला शोधायला पुन्हा आलो, पण कुशलची बॉडी काही तिथं आम्हाला सापडत नाहीये, नक्की कुठं आहे आणि काय झाले कळत नाहीये. तेव्हा नागेश्वर घोरपडेला खूप राग येतो आणि नागेश्वर घोरपडे म्हणू लागतो की कळतंय का तुम्हाला काय चाललंय, तुम्ही तिथून निघताना बघितलं नव्हतं का, तो कुशल जिताय का मेलाय, ते काय झाले लक्षात आलेलं नाहीये का तुमच्या. हे सगळं नागेश्वर घोरपडे बोलत आहे. आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जरी घडत असल्या तरीही आता उर्वशीकडे जो पुरावा आहे त्याबद्दल नागेश्वर घोरपडेला मात्र काहीच माहिती नाहीये. नागेश्वर घोरपडे या सगळ्या गोष्टींसाठी अगदी नॉर्मल आहे आणि नागेश्वर घोरपडेला माहिती नाहीये की गोष्टी काय होणार आहेत आणि कशा पद्धतीने होणार आहेत. नागेश्वर म्हणत असतो की आलो आम्ही, एक काम आहे असं नागेश्वर सांगतो. तेव्हा रुद्र म्हणत असतो नाही आबासाहेब. तेव्हा रुद्रला तो सांगत असतो की असं नका करू आबासाहेब, मी काय सांगतो लक्षात येते का बघा असं सांगितल्याबरोबर इकडे रुद्र म्हणतो, तरीही नागेश्वर ऐकत नाहीये. नागेश्वरचं एकच असतं की नाही, मी आलोच आणि जाऊन येतो. रुद्र म्हणतो की आबासाहेब टीटीचं इंजेक्शन घ्यावं लागेल. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की हो आता मी जातो ना, घेतो. तेव्हा रुद्र म्हणतो नाही, तुम्ही कशाला जाताय, आपण डॉक्टरांना घरी बोलूया. मग उर्वशीला कळलेलं असतं, उर्वशी आता फक्त इकडे नागेश्वरला कव्हर देण्याचं काम करत असते. मग नागेश्वरला आणि रुद्रला ती सांगू लागते की अरे मी जाते ना, मी आबासाहेबांना इंजेक्शन घ्यायलाच लावते, मी जाते, दवाखान्यात जाईल कोणत्या पण आणि कुठेही मिळतं ना, एवढं काय त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं. रुद्र विचार करत असतो. आता रुद्राच्या डोक्यात एकच विचार असतो की काय झालंय नक्की, गिरिजा असं का वागतायत. तेवढ्यातच सावी तिथे येते आणि सावी म्हणते अरे रुद्र, तू सकाळपासून काहीच नाही खाल्लेलं, मी तुझ्यासाठी काहीतरी बनवू का खायला. खरं तर रुद्रला या सगळ्या गोष्टींचा राग आलेला असतो. आणि इकडे वासंतीची अवस्था वेगळीच झाली आहे. तिला अचानक चक्कर येऊ लागलेली आहे. तिला कळत नाहीये की तिला काय होतंय आणि तिला गरगरल्यासारखं होतं. तिथंच असलेल्या झोपाळ्यावरती ती पडते आणि स्वतःला सावरते.
इकडे गिरिजा आणि त्याचबरोबर विशाखा हॉस्पिटलमध्ये आहेत. गिरिजाच्या डोक्यात वेगळेच विचार चालू आहेत. विशाखा म्हणत असते होईल ना सगळं. गिरिजा म्हणते की हो, एकदा का हा कुशल शुद्धीवर आला की लगेच पोलिसांना बोलवून ते स्टेटमेंट घ्यायला लावायचं, एवढंच तिने ठरवलेलं असतं. इकडे नागेश्वरने सांगितलेलं आहे की कुशलला आपण एवढं मारलेलं आहे त्याच्यावरून नक्कीच ती गिरिजा त्याला घेऊन हॉस्पिटलमध्येच गेलेली असणार आहे. दुसरीकडे ती कुठंच गेलेली नसेल असं बोलणं सुरू असतं. आणि त्याच वेळी इकडे गिरिजाला आता वासंतीचा फोन येतो. वासंती विचारते काय झाले गिरिजा, नक्की कुठं आहेस तू, काय होतंय? तर गिरिजा सांगू लागते की त्या कुशलला हॉस्पिटलला आणलेलं आहे. कुशलची अवस्था वाईट झालेली आहे, कारण ज्या पद्धतीने त्याच्यावरती त्या हल्ला झालेला आहे, त्याला मारलेला आहे, त्यावरून तर वाटत नाहीये काय होईल. पण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की बघूया, एकदा का ह्या सगळ्या गोष्टी नीट झाल्या की मग आपल्याला पुढच्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे, असं गिरिजाने सांगितल्यानंतर वासंती म्हणते की चालेल, कारण गिरिजाच्या डोक्यात एकच आहे, काहीही झालं तरीही लवकरात लवकर या कुशलला बरं करायचं आणि कुशलच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही घडलेल्या आहेत त्या मात्र समोर आणायच्या. आणि त्याचबरोबर या सगळ्या मागे नागेश्वर घोरपडे आहे. नागेश्वर घोरपडेने आजपर्यंत केलेले जे कांड आहेत ते तिला रुद्रच्या समोर आणायचे आहेत. आता रुद्रची चिडचिड चाललेली असते. सगळ्या घरामध्ये, सगळ्या रूममध्ये त्याने सामान विस्कटलेलं असतं. वासंती तिथे येते आणि विचारते काय झालंय रुद्र. रुद्र म्हणतो की का गिरिजांना कळत नाहीये, का त्या अशा वागतायत, का आबासाहेबांवरती त्यांनी संशय घेतलाय, ही गोष्ट मला पटतच नाही आईसाहेब, तुमच्या लक्षात येत नाहीये गिरिजा यांचा प्रॉब्लेम काय आहे. अहो इतके दिवस तर सगळं व्यवस्थित होतं, मग अचानक आता आबासाहेबांवर का संशय घेतात त्या, असं रुद्र आईला विचारू लागतो. तेव्हा मात्र इकडे वासंती म्हणत असते की हो रुद्र, कळतंय मला तुला सगळं, पण अचानक तिला चक्कर येऊ लागते आणि ती पडते. त्यावेळेस रुद्र तिला सावरतो आणि रुद्र तिला बेडवरती झोपवतो आणि डॉक्टरांना बोलवतो. इकडे मात्र तिचा मोबाईल वगैरे सगळं पडलेलं असतं. गिरिजाचा फोन झालेला असतो नुकताच. आणि आता मात्र गोष्टी खूपच वेगळ्या पद्धतीने चाललेल्या असतात. रुद्राला खूप काळजी वाटत असते, आईसाहेबांना काय झालंय नक्की काय प्रॉब्लेम आहे, म्हणून त्याने डॉक्टरांना बोलवलेलं असतं. डॉक्टर तिथे येतात. डॉक्टर आल्यानंतर चेकअप करतात आणि त्यांना हे सगळं क्रिटिकल वाटत असतं. डॉक्टरांना कळत नसतं की या सगळ्यामागे काय आहे, पण एक गोष्ट त्यांना कळलेली असते की नाही, नक्कीच अशी कोणती तरी गोष्ट आहे ज्याच्यामुळे यांच्या शरीरावरती हा परिणाम झालेला आहे. नक्कीच त्यांच्या नर्वला प्रॉब्लेम आहे, म्हणजेच डॉक्टर सांगतात की त्यांना ब्रेन ट्यूमर असण्याची शक्यता आहे. कारण याच्या आधी अशी चक्कर आली होती का, तेव्हा रुद्र सांगत असतो की नाही, मला नाही माहिती, कारण त्या कधी बोलल्या नाहीयेत की असं काही झालेलं आहे का, असं सांगितलं जातं. आणि त्याच वेळी डॉक्टर सांगतात की मला असं वाटतंय की लवकरात लवकर त्यांना चांगल्यात हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे. हे ऐकल्यानंतर रुद्र म्हणत असतो की काय, ठीक आहे मला सांगा. तर डॉक्टर सांगतात की माझे जे पेशंट आहेत त्यांना सुद्धा मी पुण्यालाच पाठवत असतो, तर लवकरात लवकर तुम्ही त्यांना घेऊन पुण्याला जा. आता डॉक्टरांनी पुण्याचा पत्ता दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की वासंतीला पुण्याला नेलं पाहिजे, वासंतीच्या बाबतीत काहीतरी क्रिटिकल घडलेलं आहे असंही सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र रुद्र म्हणतो की चालेल, मी लवकरात लवकर पुण्याला घेऊन जातो, असं रुद्रने सांगितल्यानंतर डॉक्टर म्हणतात की चालेल, मी सगळे डिटेल्स देतोय, काही काळजी करायची गरज नाही आहे. आणि ह्या पद्धतीने आता सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र आता इकडे गिरिजा हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये तिथे गिरिजाला डॉक्टर सांगत आहेत की आत्ता कुशलची तब्येत ठीक आहे. आता गिरिजाला हे सगळं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र गिरिजाला एकच प्रश्न पडलेला असतो की काय झालं असणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा का घडतात. इकडे डॉक्टर सांगतात की हे बघा, त्याची तब्येत तर बरी होती, पण थोडा विचार करावा लागणार आहे, कारण आत्तापर्यंत ज्या आपण गोष्टी हँडल करत होतो त्यानुसार लगेच तो जास्त बोलू शकणार नाही, असंही डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता काय करायचं हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि इकडे उर्वशी आणि त्याचबरोबर गिरिजा सगळेजण, उर्वशी आणि नागेश्वर दोघंही बाहेर पडलेले असतात. आणि मग मात्र गिरिजा म्हणत असते की नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागणार आहे. आणि मग ती बोलते की हे बघ, आपण आत्ताच्या आता पोलिसांना घेऊन येऊया. विशाखा म्हणते अगं पण आता कसं शक्य आहे हे सगळं,
तेव्हा मात्र ही सांगत असते की हो, आत्ताच जाऊन आणलं पाहिजे. तर विशाखाचं म्हणणं असतं अगं पोलीस येतील ना, कारण अशा मारामारीच्या केसमध्ये पोलीस हॉस्पिटलमध्ये येत असतात. मग आपण का असा विचार करतोय, पोलीस येतील ना. गिरिजाचं म्हणणं असतं की नाही, आपल्याकडे तेवढा वेळ नाही. आता डॉक्टरांनी काय सांगितले ऐकलंच ना तू. जर आत्ताच आपण पोलिसांना बोलवलं नाही तर या सगळ्या गोष्टी हँडल करणं, मॅनेज करणं सगळं अवघड होऊन बसणार आहे, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र आता इकडे नागेश्वर वाटच बघत असतो की त्या माणसाचा फोन का आलेला नाही. आणि तेवढ्यातच नागेश्वरला त्या माणसाचा फोन येतो, म्हणजे ज्या माणसाला कामाला लावलेला आहे गिरिजा, आणि तो हा कुठं आहे कुशल हे बघायसाठी त्या माणसाचा फोन नागेश्वरला आलेला असतो. नागेश्वर मात्र म्हणतो की चालेल. आता नागेश्वरने या सगळ्या गोष्टी हँडल करायचं ठरवलेलं आहे आणि नागेश्वरला समाधान मिळतं. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो तो पाहून लगेचच उर्वशी म्हणते की झालं, म्हणजे आबासाहेबांचं काम झालेलं आहे, आता आपण त्या हॉस्पिटलला जाऊया. तेव्हा उर्वशी म्हणते पण आबासाहेब आपल्याला तिथं जायची गरजच नाहीये. आता तुम्ही त्याचं पण ऐकलंय ना बोलणं, कारण हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही गेला तर गिरिजा तिथं असेल, त्यामुळं समोरासमोर नाही जायचं, ह्या गोष्टी लांबूनच करायच्या आहेत, असं उर्वशी सांगते. इकडे गिरिजा आता पोलिसांना घेऊन येते, पण तोपर्यंत जो काही गोंधळ झालेला असतो, डॉक्टर त्या कुशलच्या तोंडावरती कापड टाकतात, म्हणजे ब्लँकेट टाकत असतात, यावरूनच गिरिजाच्या लक्षात येतं काहीतरी झालंय. गिरिजा विचारते अहो डॉक्टर हे सगळं काय करताय तुम्ही, हे सगळं काय झालंय, आणि या सगळ्या गोष्टी मला कळत नाहीये की याचा अर्थ काय आहे, असं गिरिजा विचारते. तेव्हा मात्र गिरिजाला डॉक्टर म्हणतात की तो राहिलेला नाही. हे ऐकल्यानंतर मात्र धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे गिरिजा म्हणत असते तुम्ही असं काय बोलताय, तो राहिलेला नाहीये म्हणजे नक्की काय झालंय, असं गिरिजा विचारते. तेव्हा मात्र डॉक्टर सांगतात की नाही, तो गेलाय. हे ऐकल्यावर गिरिजाच्या पायाखालची जमीनच सरकते. गिरिजा म्हणते कसं शक्य, आत्ता काही वेळापूर्वी मी इथं होते तेव्हा त्याला काही झालेलं नव्हतं, आणि आता तुम्ही मला सांगताय की तो गेलाय, कसं शक्य आहे हे सगळं. तेव्हा मात्र डॉक्टर म्हणतात की काही पेशंटच्या बाबतीत अशा गोष्टी घडतात. आणि मग मात्र गिरिजा ओरडायला सुरुवात करते, एकमेव ती व्यक्ती होती जी पुरावा देणार होती, आणि तुम्ही आता हे सगळं काय बोलताय. नागेश्वर साहेबांच्या विरोधातला पुरावा होता, माझ्या वडिलांना ज्याने कोणी मारलेलं आहे त्याचा पुरावा त्याच्याकडे होता, आणि म्हणून तर मी एवढं सगळं केलेलं होतं. आणि खरंच गिरिजाने स्वतःच्या जीवाची पर्वाही केलेली नव्हती, पण आज तिच्यावरती पुन्हा तीच वेळ आलेली असते, आणि आता मात्र सगळं अवघड होऊन बसलेलं असतं. त्याचबरोबर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात अहो तुम्ही त्यांच्या सुनबाई आहात ना, हे सगळं काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला, तुमच्या लक्षात येते का या सगळ्याचा अर्थ काय आहे ते, तुम्ही तुमच्याच माणसावरती कशा आरोप करताय, तुमच्या लक्षात येत नाहीये का काय झालंय, असं म्हणत पोलीस गिरिजाला ओरडायला सुरुवात करतात. कारण त्यांना तरी कुठं माहितीये की नागेश्वर काय आहे. पोलिसांचं एकच म्हणणं असतं, नागेश्वर साहेबांसारख्या देव माणसावरती तुम्ही अशा पद्धतीने आरोप कसे करू शकता, असं इकडे पोलिसांचं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे आता नागेश्वरला फोन आलेला असतो की कुशल कुठं आहे, त्याचा पत्ता मिळालेला आहे, आणि नागेश्वरने सांगितलेलं असतं की त्याला संपवून टाका. आणि त्याच वेळी ह्या सगळ्या गोष्टी कशा घडलेल्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळतं. तर इकडे गिरिजाने जेव्हा फोन केलेला असतो आणि गिरिजा पोलिसांकडे जायचे ठरवते, त्याच वेळी नागेश्वरचा माणूस तिथे आलेला असतो, आणि नागेश्वरच्या माणसाने गिरिजा आणि विशाखा दोघीही पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहेत त्या संधीचा फायदा घेतलेला असतो, आणि तिथे जाऊन फक्त त्या कुशलच्या तोंडावरचा ऑक्सिजन मास्क काढलेला असतो, आणि त्यामुळं तो कुशल संपून जातो, जास्त काही करायची गरजच पडलेली नसते. आणि इकडे उर्वशी आणि नागेश्वर आता खुश झालेले असतात. फायनली त्यांचं काम ज्या पद्धतीने त्यांनी ठरवलेलं होतं त्या पद्धतीनं ते झालेलं असतं. गिरिजाला आता खूप रडू आलेलं असतं. गिरिजा खूप ढसाढसा रडत असते. ती विशाखाला म्हणत असते की काय सांगू मी तुला, मला खरंच कळत नाहीये, म्हणजे आत्तापर्यंत मी ह्या सगळ्या गोष्टी करत होते, एकमेव पुरावा होता, पण नागेश्वर साहेबांचा मी चांगलाच विश्वास मिळवलेला होता, काहीही झालं तरीही माझ्या डोक्यात फक्त एकच होतं की त्यांचा विश्वास मिळवायचा, पण आता मी परत उघडी पडलेली आहे, मला कळत नाहीये की ह्या सगळ्या गोष्टी अशा का होत आहेत, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे, मला काहीच कळत नाही. आणि ती रडायला सुरुवात करते. विशाखा म्हणते की गिरिजा शांत हो जरा, आता काहीतरी आपल्याला शोध तर घ्यावाच लागणार आहे, त्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही आहेत ह्या गोष्टी, असं म्हणत ती गिरिजाला समजवत असते. पण गिरिजाला आता टेन्शन आलेलं आहे की नागेश्वरला कळले की तिनं ही नागेश्वरच्या
नागेश्वरच्या विरोधात पुरावा देणार होते असं ती सांगत असते. विशाखालाही टेन्शन आलेलं आहे की आता गोष्टी साध्या सोप्या राहिलेल्या नाहीत. पण गिरिजाला आणखी माहीतच नाहीये की घरी गेल्यानंतर काय झालेलं आहे. वासंतीची तब्येत अचानक बिघडलेली आहे आणि वासंतीला घेऊन रुद्र हा पुण्याला गेलेला आहे ही गोष्ट गिरिजाला माहितीच नाहीये. आता गिरिजाचं टेन्शन वाढत चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की गिरिजा घरी येते. घरी आल्यानंतर ती नागेश्वरच्या समोर उभी असते. नागेश्वर सोबत बोलत असते आणि नागेश्वर आता गिरिजाला सांगत असतो की हे बघा गाडी येते आणि तुम्ही पुण्याला जा. म्हणजेच कारखान्यावरून त्याने एक गाडी बोलवलेली आहे आणि तो गिरिजाला घेऊन जायला पुण्याला सांगत आहे. म्हणजेच वासंतीला पुण्याला पाठवलेलं आहे. पण गिरिजाच्या लक्षातच येत नाहीये की नागेश्वरचा इथे मोठा सापळा आहे. नागेश्वरने काय करायचं ठरवलंय हे गिरिजाच्या लक्षातच आलेलं नसतं. आणि इकडे गिरिजा मात्र आता नागेश्वरने गाडी बोलवलेली आहे त्या गाडीत बसून ती पुण्याला निघालेली असते. गिरिजा गाडीत बसली की उर्वशीचा आता वेगळाच डाव सुरू झालेला आहे आणि उर्वशीने मात्र इकडे ज्या पद्धतीने आता सगळं हँडल करायचं ठरवलेलं आहे तिच्या डोक्यात एकच चालू आहे की काहीही झालं तरीही ही गिरिजा संपली पाहिजे. कारण या दोघांच्याही आयुष्यात अडथळा म्हणून गिरिजा येते असं त्यांना वाटत असतं आणि त्यासाठी ते दोघ जण तेच प्रयत्न करत असतात. आता नागेश्वरने त्याच्या गुंड माणसांना कॉल केलेला आहे आणि सांगितलेलं आहे की सावध घरातून निघालेलं आहे, लवकरात लवकर त्याला पकडा असं नागेश्वरने सांगितलेलं आहे. आता नागेश्वरने या सगळ्या गोष्टी करून इकडे स्वतःच्याच पायावर नक्कीच धोंडा मारून घेतलेला असणारे नेमकं रस्त्यावर ज्या बाजूने गिरिजाची गाडी निघालेली आहे तिथे रस्त्याच्या मध्ये खिळे टाकलेले असतात. गाडी बंद पडते. गिरिजा गाडीत असते. ड्रायव्हर गाडीतून उतरलेला असतो आणि त्याच वेळेस नागेश्वरच्या माणसांनी एक बॉटल पेटवलेली आहे आणि ती बॉटल गिरिजाच्या बाजूला टाकलेली आहे, म्हणजे गाडीच्या बाजूला. त्यांना असं दाखवायचं आहे की गाडीचा स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये गिरिजा गेलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.